बेसन एकदा या पद्धतीने चेहऱ्यावरती लावून बघा. चेहऱ्यावरील काळेपणा आणि सगळे काही डाग धब्बे जणू काही एका वापरामध्येच गायब होतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बेसन चेहऱ्यावरती कसं अप्लाय करायचं आणि सोबतच आपल्या स्किनवरील डाग धब्बे कशा प्रकारे कमी करायचं. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा कोणत्या गावातून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक स्वच्छ अशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा एवढं बेसन ऍड करा. आता बेसनमुळे काय होतं, जर आपली स्किन ऑइली असेल किंवा स्किनवरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येत असतील तर या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प असते. सोबतच बेसन आपल्या स्किनवरील पिगमेंटेशन आणि सोबतच डार्क स्पॉट देखील हळूहळू कमी करण्यासाठी हेल्प करत असतं. अगदी कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी इझिली बेसन मिळून जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बेसन अवेलेबल नेहमीच असतं. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद ऍड करायची आहे. जर तुम्ही स्वयंपाकघरामधील साधी हळद वापरत असाल तर हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घ्या, कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिवळसरपणा येऊ शकता. आणि जर का तुम्ही कस्तुरी हळदीचा वापर करत असता तर थोडीशी जास्त घेतली तरी देखील चालू शकतं. आता हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या गाठी असतील त्या व्यवस्थित मिक्स होतील. आता मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ऍड करायची आहे, ते म्हणजे दही. बघा, साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं दही तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचंय. आणि जर का दही तुम्हाला सूट होत नसेल किंवा मग दही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही कच्च्या दुधाचा जरी वापर केला ना तरी देखील चालू शकतं. कारण कच्च्या दुधामध्ये आणि सोबतच दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपला स्किन टोन सुधारतो. आणि जर स्किनवरती काळेपणा आलेला असेल, उन्हामुळे टॅनिंग आलेलं असेल तर ते सगळं काही कमी करण्यासाठी हेल्प होत असते. आता या सगळे काही घटक आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा, आपलं जे काही बेसन आहे ते मिक्स होण्यासाठी थोडासा टाइम लागतो, पण तुम्ही ह्याला जर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि व्यवस्थित छान असं मिक्स केलं तर अगदी क्रीम सारखी पेस्ट रेडी होते. आणि जेव्हा अगदी क्रीम सारखी पेस्ट इथं रेडी होईल ना तेव्हा तुमचा जो काही पॅक आहे तो रेडी झालेला आहे असं समजा. आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल आणि सोबतच लिंबू जर तुम्हाला सूट करत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 ड्रॉप एवढा लिंबाचा रस नक्की घाला. कारण यामुळे काय होतं, चेहऱ्यावरील पिगमेंटेशन गायब होतं आणि जे सन टॅनिंगमुळे चेहरा टॅन झालेला असतो तर ते देखील कमी होण्यासाठी हेल्प होत असते. आता आपला इथं पॅक पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि हा पॅक तुम्ही तुमच्या हातापायांवरती, चेहऱ्यावरती, सोबतच मानेवरती देखील अप्लाय करू शकता. यामुळे सनमध्ये डॅमेज झालेली स्किन रिपेअर होते आणि सोबतच टॅनिंग देखील हळूहळू कमी होतं. आता पूर्णपणे आपला पॅक इथं रेडी झालेला आहे. आता हा अप्लाय कसा करायचा तो देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण अगोदर बघा, जर तुम्हाला फेशियल करण्यासाठी टाइम नसेल आणि अचानकच तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल, लग्नाला जायचं असेल तर तुम्ही आपला हा पॅक नक्की वापरा. यामुळे तुम्हाला कुठलंही महागडं फेशियल वगैरे करण्याची गरज भासणार नाही आणि सोबतच तुमचे पैसे देखील नक्कीच वाचतील. आणि आपला हा जो पॅक आहे ना तो अगदी 100% नैसर्गिक आहे, कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही केमिकल प्रोडक्टचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे हा पॅक कुठल्याही वयोगटातील मुलं असू दे किंवा मग मुली असू दे सगळेजण ट्राय करू शकतात आणि याचे सगळ्यांना अगदी अप्रतिम असे रिझल्ट देखील मिळणार आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इथं आपला पॅक पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि एकदम क्रीम सारखा दिसत आहे. आता हा आपल्याला चेहऱ्यावरती कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे ते आपण बघूयात. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवलेले देखील आहे की मी कशा प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते आणि सेम तशाच प्रकारे तुम्हाला देखील तुमच्या स्किनवरती आणि सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. तर बघा, पॅक अप्लाय करण्याच्या अगोदर तुमचा चेहरा तुम्हाला अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती सगळा पॅक अप्लाय करून घ्यायचा. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, मी अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावरती पॅक अप्लाय केलाय आणि अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटं पॅक असा चेहऱ्यावरती राहू द्यायचा आणि त्यानंतर अगदी सर्क्युलर मोशनमध्ये 2 ते 3 मिनिटं छान असा मसाज करून घ्यायचा. यामुळे काय होतं, जर तुमच्या चेहऱ्यावरती टॅनिंग असेल, पिगमेंटेशन असेल तर ते हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होत असते. आता व्यवस्थित असं मसाज करून झाल्याच्या नंतर थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुवून टाकू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कापडाने देखील पुसून टाकू शकता. आणि वापरल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं की मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. बघा, आपला हा पॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि जर याच्यामध्ये काही अडचण असेल तरी देखील मला नक्की सांगा. बाय बाय.